पण दोन्ही प्लेयर टीम एक प्लेयर पाठवा. व्हेरी फर्स्ट मॅच एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आजचा दिवस क्रिकेटचा रणसंग्राम गाजणार. हा दिवस मात्र खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राहणार यात काही शंका नाहीये. मुंबईचे असलेले तारे सितारे इथे मात्र आपली छाप सोडणार आणि या ऐतिहासिक मैदानाला मात्र काहीतरी देणगी म्हणून त्यांच्या क्रिकेटच्या भाषेतील सेवा इथे पुरवून जाणार. स्वागत आहे सर्वांचं. तरी फर्स्ट ओव्हर दरम्यानचा बॉलर करण सोडा चेंबूर परिसराला बिलॉंग करतो. गेले अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये याने देखील सज्ज होताना पाहायला मिळाला. येस, लेट्स प्ले गेम ऑन. हो, दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर शॉर्टपॉइंट टप्प्याचा बॉल होता. काहीसा बॅटचा फ्लो स्विच करण्याचा विचार होता. हॅनॉय मुंबईचा असा खेळाडू ज्याच्या खऱ्या अर्थाने ओळख एक फिल्डर म्हणून राहिली आहे. चेंबूरचा चिता म्हणून त्याची खऱ्या अर्थाने ओळख, त्याची कारकीर्द, अनेक बाउंड्री, अनेक बॉल थांबवण्यामागे त्यांचं असलेलं विशेष कार्य, रॉयल संघासाठी त्याने केलेलं गेले अनेक वर्षांचं प्रतिनिधित्व आज असल्फा रॉयल संघाच्या माध्यमातून सलामीचा नाटक आलाय. हो, दरम्यानचा बॉल सुरेख सुरेख जबरदस्त. करण क्या बात आहे. पहिल्याच ओव्हरला पहिल्याच 2 बॉलला एक चांगली पकड बनवली आहे. पहिली 2 बॉल तर अगदी निर्धाव पाहायला मिळतं. 1 to 4चं क्रिकेट ना मित्र हो. तसं पाहता अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, ज्याची मैदानात असं क्रिकेटचं आयोजन. आणि आज आपल्याला हे 1 to 4 क्रिकेट पाहायला मिळतं आणि सर्वात 1 to 4चं क्रिकेट अतिशय कठीण म्हटलं जातं. यावेळेचा बॉल बऱ्याच बाहेर पिचिंग केला. व्हाईट बॉल, 2 रन आहेत. ओके, व्हाईट +1 म्हणजे कमी मैदानामध्ये जर अशा प्रकारची धावसंख्या खर्च केली तर धावांचं समीकरण काहीसं बदलू शकतं. सुरुवात होते आता 2 धावांनी. समीकरण सुरू झालंय. 2 धावा, 2 बॉल आणि 2. यावेळेला स्विच केलाय. हे तुम्हाला सातत्यपूर्व करावं लागतं ज्यावेळेस 1 to 4चा खेळ आपण खेळत असतो ना. मैदान जरी तसं पाहता आपल्याकडे बाउंड्रीचे जरी इथं स्वरूप असलं, बाउंड्री तर असणार निश्चितच, काही शंका नाही, पण तुम्हाला 1 to 4चा गेम आहे ना सातत्यपूर्व चालू ठेवावा लागतो. काहीसं अटेन्शन थोडंसं बिघडलं त्याचं, कारण जाणारी रेल्वे कुठेतरी त्याला थोडंसं डिस्ट्रॅक्ट करते. म्हणजे एकंदरीत इथले रहिवासी या सर्व गोष्टींना गेल्या अनेक वर्षांपासून कशा प्रकारे हाताळतात. यावेळेला जर आपण पाहिलं तर सिंगल रन. आणि आमच्या घाटकोपरमध्ये देखील आहे ना, जसं तुमच्याकडे रेल्वेचा हा प्रवास तुमच्या कानावर सतत पडतो ना, तसं आमचं घाटकोपर नगरीमध्ये ना तिकडे परोरा वडीरा साईडला अगदीच डोक्यावरनं उंचावरनं विमान जातात आणि अगदी 5-5 मिनिटाला विमान डोक्यावरनं जात असतात सतत सातत्याने. दिवसाला जर आपण मोजलं ना तर 200-300 विमान आपल्याला सहज दिसतील. इतकं तिकडे देखील अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. ज्यावेळेला लेट कट करायचा होता आनंद लोके मिस्टर 360 म्हणून याची देखील ओळख, अगदीच 1 to 4 3 आणि सौफर भूमिका बजावणारा खेळाडू म्हणून याचं नाविन्य आपल्याला पाहायला मिळालं. मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामधील असलेला आनंद चेहरा आनंद लोके, विक्रोळी नगरीचा खऱ्या अर्थाने असलेला राजा. यावेळेचा बॉल अगदी स्टेप आउट होऊन
स्क्वेअर लेगला खेळत देखील रन मिळते. स्कोर जर आपण पाहिलं तर 6 रन झालेत. एका षटका अखेरीची धावसंख्या म्हणजे बॉल टू बॉल रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 2 कोणाचा विचार होतोय, कोणाच्या हातात बॉल दिला जातोय? ऋषीच्या हातामध्ये बॉल दिलाय. ज्यावेळेस आला शुभम लोखंडे अजित आणि ज्यावेळेस ते लोक एकत्रित तिकडे टीम मीटिंग करत होते त्यावेळेसच ऋषिकेशला सांगितलं होतं की भाई आज तुला बॉलिंग करायची आहे, आज या क्रीडा नगरीमध्ये तुला कुठेतरी आज त्या जबाबदारीला सामोरं जायचंय. ऋषिकेश ते गोलंदाज चेंबूर परिसराचे असलेले खेळाडू आज आपली संघ बांधणी करून या नगरीमध्ये दाखल झालेत. मुंबईचं अनेक वर्षांचं क्रिकेट या चेंबूरकरांच्या असलेल्या खेळाडूंनी गाजवले आणि विशेष म्हणजे डेव्हिल 11 मुकेश रॉयल हा संघ आता अलीकडच्या काळातील एक मातब्बर संघ म्हणून त्यांची चाहूल पाहायला मिळते. हॅलो, या वेळेला टॅप केला. पुन्हा एक सिंगल धाब्याने होते सुरुवात. तुम्हाला 24 बॉल 24 जरी धावा इथे जोडता आल्या ना तरी पुरेसे आहेत, कारण फाईट होऊ शकते. 24 बॉल 24 ची मॅच इथे कठीण आहे. एकंदरीत बाउंड्री मारणं तसा मोठा संघर्ष आहे. एखादा बॅटर जो असतो जो अगदीच नो चान्स बाउंड्री देखील मारू शकतो, पण त्यासाठी देखील त्या बाउंड्रीवरती बॉल लगावणं देखील तो मोठा संघर्ष पूर्ण करावा लागणार. हे फार काही वेळानंतर आपल्याला पाहायला मिळते. स्कोरर म्हणून आमचे प्रणील देखील कार्य करतात. आयोजन समिती परिवारातले समवेत त्यांचे आहेत आदित्य, हे देखील कार्य करताना पाहायला मिळत आहेत. स्कोररचं काम अगदीच खूप योग्य असतं आणि अचूक असतं. ते काम करणं देखील खूप महत्त्वाची जबाबदारी असते. बॉल टू बॉल प्रत्येक गोष्टी घडामोडी त्यांच्याकडे अगदी त्यांच्या नोंदवहीमध्ये कराव्या लागतात. षटक क्रमांक 2 पुढचा बॉल. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर लेग साईडला खेळायचा होता, बॉल पायाला आदळलाय पण रन घेऊ शकला नाही. आनंद तिकडून नौसेकडनं दिला होता कॉल कम्युनिकेशन, पण हॅनोने वाटलं की कदाचित धोका आहे, रन घेतला नाही. हरकत नाही, रन आला नाही. विकेट तुमची इथे सेफ असणं महत्वाचं आहे, बॅटिंग चालू ठेवणं महत्वाचं आहे. या वेळेला गॅपमध्ये खेळायचा होता, मिसफील्ड केली शुभम लोखंडे. तुमच्याकडनं खऱ्या अर्थाने अशा प्रकारची शक्यता वर्तवणं म्हणजे आम्हाला देखील काहीसं चुकीचं वाटतंय, पण शुभमकडनं देखील चूक होते. क्रिकेट आहे, अनेक अशा चुका अनेक मोठमोठ्या खेळाडूंकडनं होतात. ही चूक झाली खऱ्या अर्थाने केवळ विकेटची नव्हे तर धावांची देखील होतीये. स्कोर पुन्हा 2 ने पुढे गेलाय. यावेळेला अगदीच अटॅक केला स्टेप आउट होऊन. क्या बात आहे, खूप चालाक प्लेअर आहे हेणोय. आणि हेणोय ना खऱ्या अर्थाने असा खेळाडू आहे ना ज्या संघाकडे असतो आणि त्याने महत्वाच्या क्षणाला मोक्याच्या क्षणाला बॅटिंग करून संघाची विजय मिळवून दिलेत. त्यामुळे आता अलीकडे तो जर आपण पाहिलं तर पुढच्या स्थानावरती आलाय. 4 बॉल झालेत, स्कोर 10 रन, म्हणजे बॉल टू बॉलचं समीकरण पुढे चाललंय. नाईस, खूप छान आपल्याला पाहायला मिळते परिस्थिती, म्हणजे ही मॅच फाईट होणार. फुल टॉस बॉल गॅपमध्ये केले, पडद्याला बॉल जातोय, आढळतोय आणि रन मिळतोय. सामना क्रमांक पहिला आजच्या दिवसातील रविवारचा दिवस. एकंदरीत व्यावसायिक गट खुल्या गटातील असलेले संघ खेळाडू आज या नगरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी जर आपण पारितोषिक पाहिलं तर प्रथम पारितोषिक 85,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक डिझाईन केलेली ट्रॉफी, वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक. या वेळेला जबरदस्त काय स्ट्रोक पाहायला मिळतो. आनंद लोके, वा वंडरफुल, लाजवाब, नेत्रदीपक, कलात्मक, सुरेख 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 देखवा स्ट्रोक. क्या बात आहे. आनंद पुन्हा एक चांगला दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅपमध्ये खेळलाय, स्कोर झालाय 13, 2 ओव्हर 13 रन. पार्थ बॉलर क्रमांक 3 पार्थ आलाय गोलंदाजीवर. 2 षटकादरम्यानची ही 2 खेळाडूंची असलेली खेळी खऱ्या अर्थाने सार्थकी ठरली आहे असल्फा रॉयल संघासाठी. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. असलेल्या 12 बॉलमध्ये निश्चितच त्यांना हीच परिस्थिती पुन्हा एकदा सातत्यपूर्वक कंटिन्यू करावी लागेल. चला, इनिंग मध्ये टॉस असेल. पुढचे 2 कॅप्टन
यावेळेला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळत नाही स्ट्रोक सिंगल रन. इकडे मात्र एक धाव घेण्यासाठी अगदीच हिट लागलाय. काय निर्णय होतोय ओहो अगदीच पंचांनी मात्र लगेचच नकारार्थी घोषणा केली आणि सेफ आहे बॅटर. आनंद सुखरूप आहे. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके नाही बॅटिंग टीमने घेतलं चॅलेंज केलं बॅटिंग टीमने आपल्या सॉरी बॉलिंग टीमने. रिव्ह्यूच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. बॅटर सुखरूप आहेत की आउट झालेत. नॅशनल स्पोर्ट्स यांच्यावरती असलेली जबाबदारी हॅलो येस क्या बात आहे अजित. काय चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळाला आणि अर्थातच चॅलेंज दिलं त्या चॅलेंजला खऱ्या अर्थाने स्वीकारलं आणि स्वीकारत असताना इथे मात्र पंचांचा असलेला जो ऑनग्राऊंड डिसिजन होता त्याला मात्र कुठेतरी नकारार्थी स्वरूपामध्ये अर्थातच अजितच्या निर्णयाचं मात्र इथे कुठेतरी समर्थन होताना पाहायला मिळाला. योग्य निर्णय पाहायला मिळाला. येस नाईस वन. विकेट आलाय. पहिला सलामीचा बॅटर थांबलाय. विकेट येते धीरज नेक्स्ट बॅटर. नीरज आपल्याला पाहायला मिळतील पुढचे आलेले बॅटर. चला पुढच्या दोन संघाने टॉससाठी रेडी राहायचंय. डिंगडॉंग जॉर्ज 11 आणि विपक्ष आहेत अधिरा सत्यविनायक कामोटे. यावेळेला बॅटकडा सिंगल रन मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा मागणी केली जाते. रिव्ह्यूच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. अर्थातच कशासाठी होणार आहे पडताळणी तर बॉलिंग ऍक्शन आहे की काय आहे सर. ओके अगोदरच स्टेप आउट झालाय या काही शंका उपस्थित होत आहेत. अंडरआर्म क्रिकेट फास्ट झालंय त्याच्याबरोबर अंडरआर्म क्रिकेटचे नियम बदललेत आणि बदलत्या नियमांचं उल्लंघन झालंय का या गोष्टी मात्र इकडे पाहिल्या जातील. चला डिंगडॉंग जॉर्ज 11 कॅप्टन रेडी आहेत. अधिरा सत्यविनायक कामोटे आपण देखील उपस्थित व्हायचंय. चला यस लेट्स प्ले. झालाय निर्णय. घेतलेल्या निर्णयाचं इथे मात्र पंचांद्वारे आपल्याला कळतोय की हा रन आहे. रिव्ह्यू लॉस झालेत ना. ओके रिव्ह्यू लॉस झालेत. सेकंड इनिंगला रिव्ह्यू नसेल ना त्यांच्याकडे. ओके रिव्ह्यू लॉस झाली आहे. डेव्हिल 11 चेंबूर संघ डिक्लेअर रन मिळतोय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पार्थ यांची गोलंदाजी. एक चांगला उंचीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम लोखंडे हे खऱ्या अर्थाने अनेक 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 खेळाडू मात्र दडलेले खेळाडू निवड करतात आणि घेऊन येतात क्रीडा नगरीत. गॅपमध्ये पुन्हा एकदा खेळ जबरदस्त. अंडरआर्म क्रिकेट असंच आहे. क्षणात होत्याचं नाही तर होऊन जातं. खूप फास्ट गेम आहे अंडरआर्म क्रिकेट आणि त्यातल्या त्यात 1 to 4चं क्रिकेट. मजा येते अंडरआर्म क्रिकेट पाहायला. 1 to 4 क्रिकेट पाहिलं त्याहून अधिक मजा येते. स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोर झाला प्रनिल 17 4 बॉल 17. बॉल टू बॉल मध्ये धावसंख्या पुढे चालली आहे. चांगली बॅटिंग अस्सल फॉर रॉयल संघाची आपल्याला पाहायला मिळते. लाईव्हच्या माध्यमातून अनेक दोन्ही संघांचे समर्थक मॅचचा आनंद घेत आहेत. इथे उपस्थित अनेक समर्थक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थानिक देखील अनेक रहिवासी क्रीडा नगरीमध्ये आपल्याला दाखल पाहायला मिळत आहेत. अस्सल फॉर रॉयल संघाच्या माध्यमातून असलेले अनेक समर्थक आहेत. डेव्हिल 11 मुकेश रॉयल चेंबूरचे देखील अनेक समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला हो या बेसाबळ काहीशी चुकी होते. वाईट बॉल बराच वेगाने पिचिंग केला होता. अगदी स्टेप आउट झाला पण चला इनिंग मध्ये टॉस आहे. इनिंग मध्ये दोन्ही कॅप्टन
स्कोर 18 झालाय. 4 बॉल 18. आताचा एक्स्ट्रा रन मिळतोय उत्कर्ष सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धेचा दिवस क्रमांक 2. 2 वेगवेगळ्या दिवसामध्ये 2 वेगवेगळे अर्थातच फॉर्मॅट आपण पाहिले. एकंदरीत क्रीडांगण तेच, क्रिकेट तेच. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट, प्रत्येक बॉलला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला मात्र चालक निघाला पार आणि इथे विकेट मिळते. पण समीकरण तसं पाहता अगदीच सुरेख आहे. पण उर्वरित आणखी येणाऱ्या 7 बॉलमध्ये एक 5 ते 6 रन तरी जोडणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याला बॅटर किसन. नेक्स्ट बॅटर किसन आपल्याला पाहायला मिळतील. चला डिंगडॉंग जॉर्ज 11 रेडी राहायचे आणि अधुरा सत्यविनायक कामोटे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. लगेच आपण टॉससाठी तिकडे दाखल होऊ. फुल टॉस बॉल टॅप केलाय, अवघी 1 धाव, षटक कंप्लीट. अर्थातच स्कोर आहे 18. किती 19. ओके 19 झाले 3 ओव्हर. 18 बॉल 19, चांगला स्कोर आहे. पण तसं पाहता आपण जर विचार केला प्रतिस्पर्धी संघाचा, त्यांच्या विपक्ष तुम्ही बॅटिंग करता, याचा अर्थ विपक्ष असलेली स्टारकास्ट शुभम नावाची चर्चा अगदी मुंबईच्या अनेक गल्ली बोळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये होते. का होते तर शुभम नावाची केवळ चर्चा त्याच्या नावामुळे नाही, त्याच्या खेळामुळे. त्याचा असलेला खऱ्या अर्थाने क्रिकेटचा प्रवास आणि तो प्रवास पाहण्यासाठी अनेक जण त्यांनी देखील केला इथे प्रवास. खरंच शुभम आला की गर्दी होते यात शंका नसते आणि गर्दी हळूवारपणे वाढताना देखील पाहायला मिळते. शुभम शेवटची ओव्हर घेऊन दरम्यानचा गोलंदाज आपण वळतोय त्याच्याकडे. षटक क्रमांक 4. ज्यावेळेला गॅपमध्ये खेळले क्या बात आहे. किसन कुर्ला परिसराचा खेळाडू आज मात्र असल्फा रॉयल संघाच्या माध्यमातून त्याला देखील जागा बनवता आली आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलं, तिकडे बॉल सरळ हातामध्ये जातोय, मिसफील्ड करून चालणार नाही भाऊ. एक रन महत्वाचा आहे, एकेका रनाला विशेष महत्व आहे. एकेका रनाने सामना कलटणी घेतो. विजय पराभव या वाट्याला येतात गोष्टी. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ही मॅच देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. ओहो गॅपमध्ये खेळलाय, क्या बात आहे. हेड आहे, सुरेख बॅटिंग करतोय. सलामीचा बॅटर म्हणून घेतलेली तुझी संघाने दखल निवड अगदीच योग्य आहे. या वेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड होतोय तिकडे आणि बॉल उसळी घेतोय. किती रन मिळाले? 4 रन. क्या बात आहे. बाउंड्री वरून बाउंड्री आहे. नाईस स्ट्रोक, जबरदस्त. चुका होत आहेत. काय स्टेप आउट झाला, काय आत्मविश्वासी फटका पाहायला मिळाला. एखादा सेट झालेला बॅटर आहे ना नेहमीच खऱ्या अर्थाने अशी फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने म्हटलं जातं घायल शेर और टिके हुए प्लेयर हमेशा घातक होते. ये टिका हुआ प्लेयर यहाँ पे घातक हो गया. यावेळेला सेट आउट केलेला प्रयत्न, वंडरफुल कॅच, विकेट येतोय. पण असलेल्या हेनॉयने त्याची कामगिरी केली. संघाच्या वाटेला ज्या धावसंख्या जोडायच्या होत्या ते त्याने त्याच्या असलेल्या इनिंगमध्ये कंप्लीट केले. शेवटच्या ओव्हरच्या काहीशा बॉलवरती त्याने मात्र आपलं सरेंडर केलं, आपलं हथियार सरेंडर केलंय. विकेट येतोय. चला बॉल किती राहिले? 1 to go. नेक्स्ट बॅटर कोणाला मात्र पाठवलं जाते? कोण येतोय? स्वतः सचिन राणे कॅप्टन घेत आहेत की आणखी कोणाला पाठवलं जात आहे? हो हो क्या बात आहे. ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे ते मात्र या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला स्वागत होताना एकदम जोरदार टाइम आपण याच्या वाढदिवसासाठी टाळ वाजूयात. आज आपल्या मित्राचा वाढदिवस सूरज यांचा मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्कोर जर आपण पाहिलं तर 27. लास्ट बॉल. स्विच केलाय, सिंगल आलाय. अवघा 1 रन देखील पुरेसा होता. चला एकंदरीत टार्गेट 29. चला या कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. हॅलो चला या टॉससाठी या प्लीज. एका बाजूला जर आपण पाहिलं तर उल्हासनगर परिसराचा हसमुख चेहरा आज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच लाबो आणि एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोडे संघाचे आकाश गुराव ही जोडी आपल्याला पाहायला. सर आपण सरांचं नाव? राजेश गोळे सर. आपण
त्या मॅचचा टॉस करते, कोण टॉस करते? ओके, राहुल. आणि 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 ओ ठीक आहे, हरकत नाहीये, पण लगेच निर्णय कळवा. 29. हो हो, ज्या नावाची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने आता इथल्या मंडळामध्ये देखील याच्या नावाची हा छाप सोडून जाणार आहे. देवा लोंढे, मुंबईचा वेगवान गोलंदाज. आता अलीकडच्या काळामध्ये जशी या ट्रॅकवरनं रेल्वे वेगाने जाते ना ज्या स्पीडला, तशीच तुम्हाला वेग त्याचा पाहायला मिळणार आहे. आनंद देखील त्याची शैली अनुभवतोय. एक महत्वाची मॅच, पहिली मॅच, बिग बॅटल, एक काटेकी टक्कर, जबरदस्त फाईट आपल्याला पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या सामन्या दरम्यानच्या पहिल्या डावामध्ये सचिन राणे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी केलेली ही संघ बांधणी, अनेक खेळाडू एकत्रित आणून त्यांनी विपक्ष संघाच्या विरोधामध्ये एक चांगला संघर्ष करण्याचा मानस इथे मात्र पाहायला मिळाला. चला प्लीज थोडं स्पीडअप करा. 29 धावांचं लक्ष, पण लक्ष जरी 24 बॉल 29 असलं, 1 to 4चं क्रिकेट असलं, काही नवीन नाहीये. क्रीडांगण नवीन असेल, दिवस नवीन आहे, मॅच नवीन आहे, पण या घडामोडी घडवण्याची जिद्द आणि आत्मविश्वास या खेळाडूकडे गेल्या अनेक दिवसांपासून, वर्षांपासून आहे. अगदीच आपण पाहिलं तर घनसोली परिसरामध्ये आत्ताच झालेली पश्चिम महाराष्ट्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्याला वैयक्तिक पारितोषिक म्हणून देखील पुरस्कृत करून तिथे सायकल दिली गेली आणि अर्थातच त्याने तिकडे अफलातून बॅटिंग केली. शुभम लोखंडे अनेक मैदानं गाजवली आहेत, त्यामुळे हे मैदान गाजवल्याशिवाय तो राहणार नाही ही मात्र शंका इथे कोणालाच नसेल. पण असलेल्या परिस्थितीमधून कसा मार्ग काढतो, अनेक समर्थक त्याची मॅच पाहण्यासाठी आले आणि एकंदरीत आमचे विक्रोळी पार्कसट परिसराचे देखील एक समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच आमचे मित्र प्रथमेश सावर्डेकर, आपलं देखील स्वागत आहे. आणि प्रथमेश सावर्डेकर यांचं आमच्या या करी रोड परिसरामध्ये अगदी हॉटेल देखील आहे, मिनी कोल्हापूर हॉटेल आपल्या करी रोड परिसरामध्ये आपल्या मित्राचे प्रथमेश सावर्डेकर हे आमच्या विक्रोळी परिसरामध्ये राहतात. आज मॅच पाहण्यासाठी आलेत कारण त्यांचा संघ त्यांचे अनेक असलेले मित्र खेळताना पाहायला मिळतात. स्वागत आहे तुमचं देखील. चला जाऊ शकता. वेग 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 भन्नाट वेग, कमी वयामध्ये असलेली घेतलेली उंची, भरारी, गरुड झेप, गोलंदाज देवा 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 नावाची इकडे मात्र होते का चर्चा. सलामीचा पहिला पहिला गोलंदाज. हो नाईस बॉल, टॅप केलाय. तुम्हाला एकंदरीत अंडरआर्म क्रिकेट ज्यावेळेस खेळतो ना, प्रत्येक स्ट्रोक तुम्हाला आखणं महत्वाचं आहे आणि आले पाहिजेत, कारण मुंबईतली वेगवेगळी मैदानं असतात, त्याला अनुषंगाने तुम्हाला गेम मात्र तिकडे खेळावा लागतो. यावेळेचा बॉल बराच वेग वेग, बाय वाईट बॉल बराच बाहेर आहे, 2 रन मिळालेत. एकंदरीत अशी चुकी करून चालणार नाहीये देवा. वेग तुमचा चांगला आहे, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाज आहात, पण असलेल्या गोलंदाजीवरती तुमची दिशाहीन गोलंदाजी. एकच रिव्ह्यू आहे सुद्धा, मगाशी मी अनाऊन्स केलं ना एक रिव्ह्यू ना. ओके, डाऊट क्लिअर झालाय. चला रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे, कंटिन्यू राहतोय. अर्थातच इनिंग रिव्ह्यू असणार आहे तुमच्याकडे. कोणी घेतलाय? शुभम तू घेतलाय रिव्ह्यू? ओके, त्यांनी घेतलाय, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय.
चला 22 रन दिला जातो, रिव्ह्यू होते सक्सेसफुल. देवाने मात्र कुठेतरी एक बॉल तिकडे चांगला पिचिंग केलं असं आपण दर्शवतोय. जाऊया पुढच्या बॉलकडे. यावेळेला टॅप केलाय, आहे तिकडे बाउंड्री लगतचे प्लेअर, हे नाही. एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेला टॅप केलाय करण आणि शुभम या दोन नावाची जोडी ही क्रिकेटमधील त्यांची एक घनिष्ठ नाती आपल्याला पाहायला मिळतात. एकाच परिसरात राहतात, एकाच विभागामध्ये राहतात, अनेक वर्षांचे लहानपणाचे मित्र आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील त्यांनी अनेक वर्षांचा प्रवास केलाय. एका संघासाठी अगदी सातत्य आहे त्यांचं. यावेळेला क्या बात आहे, काय स्लाइस कट केलाय, जबरदस्त. एखाद्या वेगवान गोलंदाजाला अशा प्रकारे स्लाइस कट करणं खरंच कौशल्य आहे. कारण बॉल ज्यावेळेस एवढा वेगाने येतो तुमच्या बॉलवरती तुमचा माइंडसेट अगदीच पटकन असा बॅटला कट करणं खूप क्विक अँड फास्ट करावं लागतं. घडामोडी सिंगल मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा वेग 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 आणि काय आहे सर, फेल्ड ओव्हर. ओके 22 रन आहे, एक ओव्हर 15 रन आहे, 6 एक ओव्हर 6 रन. रिव्ह्यू घेतलाय. ओके बॅटिंग टीम रिव्ह्यू मात्र इथं स्वीकारतोय, प्लीज चेक करायचंय. इट्स अ फेल डिलिव्हर आणि 22 रन मिळतो. एकंदरीत एक ओव्हर रन आहेत 6. बॅटिंग टीम रिव्ह्यू आपण लॉस केलाय. बॅटिंग टीम यांनी मात्र आता दोनही रिव्ह्यू लॉस केलेत. एकही रिव्ह्यू त्यांचा सक्सेस होताना पाहायला मिळाला नाही आणि फिल्डिंग टीमचा एक रिव्ह्यू सक्सेस झालाय. त्यांच्याकडे पुन्हा एकदा मुभा आहे सेकंड रिव्ह्यू घेण्यासाठी. सेकंड म्हणजे जोपर्यंत त्यांचा रिव्ह्यू सक्सेस होतो तोपर्यंत. अरुण आले बॉलिंग अटॅकवर. कुर्ला परिसराचा आणखी एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अरुण ओमकार मलाड या संघासाठी अनेक वर्ष ते देखील आपल्याला पाहायला मिळाले. आज अरुण येत आहेत गोलंदाज म्हणून. एक चांगला बॉलर आहे, स्लोवर पिचिंग करतात. ऑन ग्राउंड जर आपण पाहिलं तर 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सामना क्रमांक पहिला. ही मॅच अगदीच इंटरेस्टिंग होते. यानंतर देखील एक बिग बॅटल असेल, महत्वाची लढत. टॅप केलाय, सुंदर, नाईस. मॅच कधीही येऊ शकते हातामध्ये. एक धावा चालू ठेवल्या, प्रेशर क्रिएट होऊ शकतं बॉलिंग अटॅकवरती. काही एक्स्ट्राच्या घडामोडी घडतील, काही फिल्डिंगमध्ये घडामोडी होतील. त्यामुळे मॅच सिंगल रन चालू ठेवणं महत्वाचं आहे. क्रिकेट हा प्लॅनिंग गेम आहे, स्ट्रॅटेजिक गेम आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजावर, प्रतिस्पर्धी संघावरती जेवढं तुम्हाला प्रेशर बनवता येईल ना त्याच्यातून तुमचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे या क्रिकेटला मात्र ती परिभाषा म्हणून आपल्याला जपता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा अरुण गोलंदाज सज्ज होतोय. नाईस बॉल, नाईस बॉल. अगदीच पुढे मध्ये टप्पा ठेवला, दूर ठेवला बॅटर पासून, जेणेकरून बॅटचा फ्लो जर ओपन केला काहीतरी मात्र फटका फसेल ही शंका होती त्याच्या मनामध्ये. जरी नाही फसला तरी रन येऊ दिला नाही. फिजेट केलाय बॉल तिकडे हातामध्ये. सचिन राणे संघाचा संघनायक नेतृत्व असेल व संघाचं गेल्या अनेक वर्षांचं असलेलं त्यांच्यावरचं संघ नेतृत्व आणि जबाबदारी कालच्या दिवसामध्ये सचिन राणे यांनी देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून
आपल्याला अबोव 40चं क्रिकेट म्हणून एन्जॉय केलं त्यांनी. आज पुन्हा एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. स्टेपवरून खेळले तिकडे, नाईस फिल्डिंग बिपिन परब, मॅन फ्रॉम माइंड ऑफ. क्या बात आहे बिपिन, आजही ती शैली आपल्याला पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येते. बिपिन परब अगदीच वाखाणण्याजोगं कामगिरी करताना पाहायला मिळतोय. शेवटची 2 बॉल आहेत अजूनही. यावेळेस बराच बाहेर पिचिंग केलाय, एक बॉल आहे. अरुण मॅच अगदी पकड बनवली तुम्ही. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने 1 पाऊल तुम्ही पुढे आहात. तुमचा संघ तसा पाहता असेल का रॉयल संघ, हा जर आपण मॅचचं समीकरण जर पाहिलं 60-40 असं वर्णन करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चुकांमुळे काहीशा तुमच्या देखील पराभवामध्ये या गोष्टी घडू शकतात चुकीच्या, त्यामुळे पकड बनवावी लागेल. यावेळेस बॉल, नाईस 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 बॉल. पुन्हा चांगला वेग 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 पाहायला मिळाला. थोडंसं व्हेरिएशन केलं, बॅटरला रेड केलं आणि त्यानंतर रिलीज केला बॉल. कारण सोडा आणि शुभम लोखंडे ही अगदी प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोघांच्या चेहऱ्यावरती आता काही प्रश्न आहेत, काहीशी स्थिती जर आपण पाहिलं तर थोडी चिंताजनक इथे पाहायला मिळते. त्यावेळेला खोलगट टप्प्याचा बॉल पुन्हा बिपिनच्या हातामध्ये, सरळ डॉट बॉल येतोय आणि 2 षटक रन आहेत 9, म्हणजे आता 20 पाहिजेत. 12 बॉल 20, प्रति ओव्हरला 10 रन. मॅच कव्हर केली आहे. बॉलर सूरज येतोय. मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळातील या देखील नावाची चर्चा आपण पाहिलात आणि अर्थातच वडाळा परिसराला बिलॉंग करतात. आज मात्र इकडे आज दाखल झालेत. खालच्या लॉटमध्ये देखील अनेक चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या देखील अतिशय रंगतदार मॅच असणार आहेत. 1-4 मध्ये माहीर असलेला रेनबो वडा हा संघ खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्ष देखील अनेक संघ आहेत. त्याच लॉटमध्ये आपल्याला बी सत्यविनायक कामोटे हा संघ असणार आहे. चेंबूरचा जय महाराष्ट्र संघ देखील असणार आहे. आणखी अनेक संघ आहेत. मॅच मजा येणार आहे. सूरजच्या गोलंदाजी मार्कवरती, हो हो नाईस, 1 रन. षटक क्रमांक 3 अगदी निर्णायक आणि महत्वाचे आहे. काही धावा जर इथे अधिक आल्या तर शेवटला मात्र बॅटरला थोडासा अधिक चान्स आहे. स्टेपवरून केले तिकडे बॉल. सर आपण पाहिलं तर अगदीच बिफोर आफ्टर लाईनचा कुठेतरी जाणीव झाली होती. नो बॉल आहे का, पण पंकज यांनी अचूकता हाताळली आणि सेफ डिलिव्हर, सिंगल. हो चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन आणि तिकडे कोण आहे, चेंबूरचा चीता हे रायकुमार. बॉल त्याच्याकडनं जाणं म्हणजे खऱ्या अर्थाने बॉलला देखील त्याच्याकडे जाणं, ही बॉलच्या मनात देखील धडकी असते. त्याच्याकडे जाऊच शकत नाही, त्याच्या वाटेने बॉल दूर. खरंच काय फिल्डिंग एफर्ट देतो, अगदी जबरदस्त बॉल पकडलाय भाई. याच्यापेक्षाही डेंजर बॉल त्यांनी पकडले आपल्या कारकिर्दीमध्ये. चेंबूरचा चीता म्हणून ओळख आहे त्याची. भावेश आपल्याला पाहायला मिळतो पुढचा बॅटर. हो हो नाईस बॉल, क्या बात आहे सूरज. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं खऱ्या अर्थाने असेल का रॉयल संघाला तुम्ही डॉट डॉट बॉल काढून वाढदिवसाचं तुम्ही रिटर्न गिफ्ट देताय. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आणि षटक संपले. 11 झाले, 2 रन दिले, म्हणजे आणखी 6 बॉल आता मॅचला 18. 6 बॉल 18. आनंद लोके 6 बॉल 18. आनंदच्या वाट्याला 6 बॉल 3 जरी आणून दिली असती ना तरी आनंद लोके धाडस दाखवतो मॅच बनवण्याचं. शौर्य आहे, कौशल्य आहे त्याच्यामध्ये. आपल्या विक्रोळीचा खेळाडू, आमच्या विक्रोळी परिसरातील धडाकेबाज खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेला सिंगल रन, औपचारिकता राहते आणि एकंदरीत मॅचवरती नाव कोरलं गेले, स्पष्ट होणार आहे ते चित्र. पण
काही घडामोडी जरी घडल्या शक्यता कमी, पण पाहूयात. दरम्यान बॉल इथे वाईट आहे. आनंद एक्स्ट्रा देऊ नकोस, पुढच्या मॅचला तुला कुठेतरी या सगळ्या गोष्टींची पुन्हा पडताळणी करावी लागेल. यावेळेला टॅप केलाय, हँड आलाय, बॉल थांबवलाय, सावरलाय, येते डॉट बॉल. हो नाईस बॉल, क्या बात आहे. आनंद आनंद लोके इथे पुन्हा वाईड. 6 बॉल 10 मॅच असती ना, काहीशी थोडीशी परिस्थिती वेगळी राहिली असती. इथे गॅपमध्ये गेले 2 धावा. म्हणजे एकंदरीत मॅचची औपचारिकता करण्याच्या दृष्टिकोनातून आता मात्र इतर खेळाडू आणि बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखी एक विकेट. डेव्हिल 11 बॉल झालेत, 5 बॉल. शेवटचा बॉल आहे. नेक्स्ट बॅटर प्लीज नाव काय व्हायचं आपलं? ऋषी, सॉरी आधी. सिंगल येतोय आणि या मॅच वरती पहिला विजय मिळवला जातोय. अर्थातच असल्फा रॉयल संघ अभिनंदन. सो लेट्स प्ले. हॅलो, मी विनंती करतो प्रशांत कानारेजी आपण या मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. आणि व्हेरी फर्स्ट मॅच एक अगदीच चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि असलेल्या संघासाठी त्याचे प्रतिनिधी